नमस्कार. आज आपण करणार आहे इथं गुबगुबीत असा बटाट्याचा पराठा करणार आहे इथं. किती सारण भरलं तर अजिबात पराठा फुटत नाही. ह्या पद्धतीनं जर केला तर लगेच छान असे पराठे फुगत येतं आणि झटकीपट तयार होत येतं. सकाळच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी पटकन तयार होत येतं. रेसिपीला सुरुवात करू. हे 2 वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण रेग्युलर वापरतेच गव्हाचं पीठ घ्यायचं, म्हणजे मैदा अजिबात वापरायचं नाही त्यामध्ये. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकलं की पहिलं चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. हे साधंच पाणी, थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज येत आहे. आणि जेवढं पीठ चांगलं मळून तेवढे आपले पराठे चांगले होतात आणि भरपूर असं सारण बसतं त्यामध्ये. म्हणून चांगलं असं पीठ जेवढं होईल तेवढं चांगलं पीठ मळून घ्यायचं. आणि जास्त पीठ घट्टही मळायचं. जास्त पीठ घट्ट मळलं तर पराठे फुटतात. असं सैलसर पीठ मळायचं त्यासाठी. चांगलं असं पीठ मळून झालेलं आहे. आता थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल थोडंसं लावून पण चांगलं एकदा पीठ मळून घ्यायचं. तेल लावलं म्हणजे चिकटपणा जरा कमी होतं आहे आणि पीठ चांगलं असं मऊ होतं आहे. चांगलं मळून झालं की त्यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटासाठी भिजत ठेवायचं. इकडं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण इकडं मसाला करून घेऊ. हे 6 बटाटे घेतलेले आहेत. 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरला. आणि साल काढून घ्यायचे आणि थंड केल्यावर खिसाय घ्यायचा. तुम्ही खिसणीच्या ऐवजी मॅश जरी करून घेत तर चालतं, पण मॅश जर केला बटाटा तर त्यामुळे तुकडे राहतं आणि भरपूर असं सारण पराठ्यामध्ये बसत नाही, कारण तुकडे जर राहिले तर पराठा लाटताना तुटते. त्यामुळे असं खिसूनच घ्यायचं आणि खिसून घेतलं की खूप छान असे भरपूर सारण भरून पराठे तयार होतात. सगळे बटाटे बघा असून खिसून घेणार आहेत, पण बटाटा थंड झाल्यावर खिसायला घ्यायचं, गरम गरम घ्यायचा नाही आहे. त्यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊ. 1 मोठा चमचा धने, 1 छोटा चमचा काळी मिरी आणि 1 छोटा चमचा जिरे आबडधोबड खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर टाकणार. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस टाकला तरी चालतंय. 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि 1 छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आणि 4 मिरच्या आणि 1 इंच आलं असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे तेही टाकून घ्यायचं. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. लहान मुलं खाण्याचं असेल तर तिखट कमी करायचं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. 1 मोठा चमचा कस्तुरी मेथी घेतलेली. कस्तुरी मेथी अशी हातावर चोळून टाकायची आणि त्यातल्या काड्या काड्या बाजूला काढून टाकायच्या. कस्तुरी मेथी टाकलं खूप छान असं पराठा लागत आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतंय. असं हातावर चोळून घेतलं म्हणजे काड्या बाजूला निघतात. आणि सगळे मसाले आता मिक्स करून घ्यायचे. हाताने मिक्स करायचं, चमच्यानं नाही करायचं. चमच्यानं के चांगले एकत्र मिक्स होत नाही. तर चांगलं मिक्स करून झालं की आता हे असे गोळे करून घ्यायचे. असे मोठे मोठेच करायचे, कारण भरपूर असं सारण भरून आपण पराठा तयार करणार आहे. तर की करून झालेलं आहे आणि इकडं 10 ते 15 मिनटं चांगलं पीठ पण भिजलेलं आहे. एकदा पिठाला मळून घेऊन बाकी छान असं मऊ पीठ झालेलं आहे. असंच पीठ पाहिजे आपलं, एकदम असं घट्ट पीठ मळायचं नाही आहे. असंच पीठ पाहिजे, मऊ पण पाहिजे ना असं सैलसर पण पाहिजे. बाकी छान असं पीठ झालेलं आहे. असं ओढून बघायचं, त्यावरून कळतं पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे पण मळलं पण चांगलं. आता लगेच पराठे करायला घेणार आहेत आपण. त्यातल्या गोळा तोडून घ्यायचा. आपण चपातीला घेतो त्यापेक्षाही बारीक गोळा घ्यायचा, जास्त मोठा घ्यायचा नाही आहे. थोडंसं कोरडं पीठला टाकून लाटून घ्यायचं. आपण पुरी लाटतो तेवढंच लाटायचं पहिलं. आणि त्यामध्ये मसाल्याच्या गोळ्या केल्या ते ठेवून घ्यायचं. मधोमध ठेवायचं आणि मधोमध ठेवलं की साईडनं असं मोदक किंवा आपण मोमोज करतो तसं पूर्ण चौकोन असं बंद करून घ्यायचं. आणि जे जास्त पीठ आहे ते काढून टाकायचं. जास्त पीठ ठेवायचं नाही, किंवा असं खाली दाबलं तरी चालतंय पण काढून टाकायचं ते. आणि असं थोडंसं अजून कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि कोरडं पीठ टाकलं की हाताने दाबायचं पहिला पराठा. हाताने असं चौकून एकसारखं पसरून घ्यायचा, म्हणजे आतला मसाला एकसारखं चौकड पसरतं कडेपर्यंत. आणि लाटायला घ्यायचं, हलक्या हातानेच लाटायचं, असं जोर देऊन लाटायचं नाही. पाहू शकता लाटताना किती असं पराठा पटपट लाटला जाते आणि एकदम अजिबात चिटकत नाही, असं गरगर फिरते. थोडासा चिटकायला लागला तर लगेच थोडं कोरडं पीठ लावायचं आणि चांगला पराठा लाटून घ्यायचा. कारण पराठा जास्त पातळ नाही लाटायचा, थोडासा जाड ठेवायचा. किती आतमध्येपर्यंत सारण चांगलं चौकड पसरलेलं आहे. वरपर्यंत सारण दिसायला लागलं आहे त्याचं. मीडियम गॅसवरती तवा गरम झाला की थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि मग त्यावरती पराठा टाकायचा. मीडियम गॅसवरती पराठे शेकून घ्यायचे. खालच्या बाजून 2 ते 3 मिनटं शेकून झालं की पलटी करून घ्यायचा. दुसऱ्या बाजूकडून 2 ते 3 मिनटं असं शेकून घ्यायचं आणि वरून तूप लावून घ्यायचं. तुम्हाला तूप जर नसेल आवडत तर तेल लावलं तरी चालतंय, पण तुपाने पराठा खूप छान असे लागत होतं. दोन्ही बाजूकडून तूप चांगलं लावून घेतलेलं आहे. काही छान असा पराठा झालेला आहे. आणि भरपूर असं सारण भरून केलं तर अजिबात पराठा फुटलेला नाही आहे. त्यामुळे बटाटा खिसूनच घ्यायचा, असं मॅश करून घेतलं त्यामुळे तुकडं राहिले की पराठा फुटतं आणि भरपूर असं सारण बसत नाही. आणि बघ किती छान असे पराठे तयार झाले तर कसं असे गुब्बाऱ्यासारखे फुगलेले येतं आणि चवीला एकदम भन्नाट असे होत होतं, कारण भरपूर सारण भरलेलं आहे त्यामध्ये. दोन्ही बाजूकडून चांगलं असं लाल जरद कलर येईपर्यंत शेकून घ्यायचे. चांगलं असं कडा कडा दाबून पण शेकून घ्यायचं की सगळे असे पराठे करून घेणार आहेत.
सगळेच पराठे आपण आता तयार करून घेऊ. असेच सगळे पराठे तयार करून झाले तर तुम्ही पाहू शकता. भरपूर असं सारून भरून पराठे केले तर अजिबात फुटलेलं नाही तर, आणि असे गुळगुळ पराठे तयार झाले तर हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खायचं. चवीला खूप छान असे लागत होतं. सकाळी मुलांच्या डब्यासाठी द्यायचे असेल तर रात्रीच बटाटा उकडून ठेवायचं, पटकन सकाळी पराठे झटकीपट तयार होते तर. आणि जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही, पटकन असे होते तर. नो फेड रेसिपी आहे, कोणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आणि झटकीपट तयार होते तर. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.